लाडकी बहीण योजनेचा हप्ता कुठे गायब? केवायसी त्रुटींमुळे शेकडो महिलांचा लाभ अचानक बंद. जिल्हाधिकारी कार्यालयात धडक. विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली राज्य शासनाची लाडकी बहीण योजना आता अमरावतीतच अडचणीत सापडली आहे. केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे शेकडो लाभार्थी महिलांच्या खात्यात गेल्या 2 महिन्यांपासून एकही रुपया जमा झालेला नाही. अचानक लाभ बंद झाल्यानं अनेक गरीब महिलांसमोर घरखर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झाला. लाभ मिळणार या विश्वासावर जगणाऱ्या लाडक्या बहिणींना आता प्रशासनाच्या दारात उभं राहावं लागतंय. या अन्यायाविरोधात शेकडो लाडक्या बहिणींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. चौकशी करून तात्काळ लाभ पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी केली. लाभ बंद होण्यामागचं कारण काय याबाबत प्रशासनाकडून ठोस माहिती नसतानाच महिलांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. योजना कागदावर लाडकी पण प्रत्यक्षात महिलांसाठी डोकेदुखी ठरते का? राज्य शासन यावर तात्काळ तोडगा काढणार की लाडक्या बहिणींचा आक्रोश असाच वाढत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझं नाव अश्विनी संदीप कदम. मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला. मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे. जिल्हाधिकारी आहेत ना सर, हां, त्यांच्याकडे आलो. तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. नेमकी काय ते मागणी आहे? तुम्ही आमची मागणी याचीच आहे की आमची जे केवायसी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. मग कशाला हे नवीन कशाला आणलं? कशाला आणायला पाहिजे नव्हतं? हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे? तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं. आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी केवायसी करणार आहे कोणी? दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे. तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे? सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे. चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही आहे ना. आम्ही तर शेतूमधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचीच होणार आहे ना. प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला? मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ही केवायसी न करताही हे सुरू झालं पाहिजे. तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे. तुम्ही बाकीचं सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर? मग आमचं का नाही चेक केलं? गव्हर्नमेंट सर्वंटवाल्यांना कसं हटवलं तुम्ही? हटवलं ना. मग ज्यांच्या इथं खरंच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, ज्यांच्या इथं शेती नाही आहे, ज्यांच्या इथं काहीच नाही आहे, तर मग त्या लोकांना का तुम्ही हटवलं? लाडक्या बहिणींना मानधन मिळालेच पाहिजे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळालेच पाहिजे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळालेच पाहिजे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.